रायगड पोलीस विभागाची प्रतिमा मलिन करणारी धक्कादायक घटना समोर आली आहे। पॉक्सो कायद्यांतर्गत कारवाई न करण्याच्या मोबदल्यात तब्बल 5 लाख रुपयांची लाच मागणाऱ्या पोलीस हवालदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगेहात पकडलंय। आरोपी हवालदारानं पहिल्या हप्त्यापोटी 3 लाख रुपये स्वीकारताना महाड शहरात सापळा रचून त्याला अटक करण्यात आली। रायगड जिल्हा पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेला हवालदार विशाल वाघाटे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं 10 ऑक्टोबर 2025 रोजी 12:15 वाजेच्या सुमारास महाड शहरात लाच घेताना रंगेहात पकडलं। तक्रारदार हा 30 वर्षीय पुरुष असून त्याच्यावर पॉक्सो कायद्यांतर्गत कारवाई टाळण्यासाठी आरोपी वाघाटे यानं 5 लाख रुपयांची लाच मागितली होती। तक्रारदारानं 8 ऑक्टोबर रोजी लाच मागणीची तक्रार अँटी करप्शन ब्युरोकडे दाखल केली। त्यानंतर 9 ऑक्टोबर रोजी लाच मागणीची पडताळणी करून आरोपीची मागणी खरी असल्याचं स्पष्ट झालं। निर्धारित ठिकाणी म्हणजेच महाड शहरात 10 ऑक्टोबर रोजी पहिल्या हप्त्यापोटी 3 लाख रुपये स्वीकारत असतानाच वाघाटेला एसीबी पथकानं रंगेहात पकडलं। या प्रकरणी महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे। कारवाईतील अधिकारी आणि पथक ही सापळा कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी सरिता भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। पथकामध्ये पोलीस निरीक्षक निशांत धनवटे, पोलीस निरीक्षक नारायण सरोदे, फौजदार विनोद जाधव, अरुण करकरे, सुषमा राऊत यांच्यासह अन्य अधिकारी आणि कर्मचारी सहभागी होते। संपूर्ण मोहिमेला अँटी करप्शन ब्युरो ठाणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शिवराज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक भागवत सोनवणे आणि सुहास शिंदे यांचं मार्गदर्शन लाभलं। YouTube वर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी। आणि हो, लगेच सबस्क्राइब बटनवर क्लिक करायला विसरू नका। रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज।